नमस्कार, मी वृषाली. आज आपल्यासोबत गप्पा मारायला आहेत माधुरी दीक्षित नेने आणि त्यांच्यासोबत आहेत त्यांचे बेटर हाफ आणि रिअल लाईफ हिरो डॉक्टर श्रीराम नेने. सगळ्यात आधी तुमचं खूप खूप अभिनंदन. ट्रेलर पाहिला, खूप धमाल ट्रेलर आहे. एक वेगळा विषय हाती घेतलाय. एक प्रश्न प्रकर्षाने येतो तो म्हणजे श्रद्धा आणि अंधश्रद्धामध्ये एक पुसटची लाईन असते. जेव्हा आपण अशा टाईपचे विषय हाताळतो म्हणजे कोणाची श्रद्धाही दुखावली नाही पाहिजे आणि कुठल्या अंधश्रद्धेलाही आपण खतपाणी घालतोय असं नाही वाटलं पाहिजे. तर कसं हे निभावून नेलं? वेल, ह्या मूवीमधनं आम्ही हे सांगायचा प्रयत्न करतोय की श्रद्धा अंधश्रद्धा जे काय आहे त्याची आपली जागा असते आणि आपलं आयुष्य आपणच घडवत असतो. तर त्याच्यामुळे बॅलन्स असला पाहिजे नेहमी लाईफमध्ये. आणि कधी भीती अशी आली तुमच्या लाईफमध्ये तर त्याला एकदम सामोरी जाणं नाही. जस्ट डोंट से की अच्छा आता हेच झालंच असं. जस्ट टेक अ डीप ब्रेथ आणि एक बॅलन्स्ड मनाने त्याला सामना केला पाहिजे त्याचा. आणि जे काय तुमच्या लाईफमध्ये बरं होतं वाईट होतं काही होत असतं तर त्याला तुम्ही एक बॅलन्स्ड आउटलुकनी बघितलं पाहिजे. नक्कीच सर. आतापर्यंत सक्सेसफुल डॉक्टर म्हणून आम्ही सगळे तुमच्याकडे बघतोय. खरं तर लग्न होईपर्यंत तुमचा इंडस्ट्रीशी तसा फारसा संबंध नाही आणि आता एक सक्सेसफुल प्रोड्युसर. कशी जर्नी काय वाटतंय? आय थिंक सगळं क्रिएटिव्हिटीनी मागवायला पाहिजे आणि रोज काहीतरी नवीन नवीन शिकायला पाहिजे. तर मजा काय आहे की गोष्ट कसं सांगायचं, माझ्या पेशंट्सला रोज काहीतरी शिकवायला काहीतरी गोष्ट बनवायला पाहिजे होतं ना. नाहीतर ते आठवण नाही येत आणि नुसतं प्रीची होतं. ते एंटरटेनिंगली सांगितलं. एंटरटेन आणि एज्युकेट, टीमवर्क, सगळे क्रिएटिव्हिटी, स्क्रिप्ट बघणं हीच काम. हे फायनान्शियल्स आणि माझं वर्कफ्लो आणि हे ते माझं काम. आणि दोघं मिळून कॅस्टिंग हे ते असं जमवतो. पण शेवटी काय येतं त्याच्यात अक्षरशः मजा आहे आणि खूप विनोदी आहे आणि काय बघण्यासारखं आहे ते आपल्या लोकांना खुश व्हायला केलंय. नक्कीच तगडी स्टारकास्ट आहे. खूप छान छान कलाकार घेतलेले आहेत. पण आतापर्यंत तुम्ही अजूनही इंडस्ट्रीवर राज करताय म्हणजे तुमची एक झलक बघायला अजूनही चाहते वेडे असतात. आणि आता तुम्ही बिहाइंड द कॅमेरा गेलात तर कोणता रोल जास्त एन्जॉय केला, ऑन कॅमेरा की बिहाइंड द कॅमेरा? आय थिंक दोन्ही एन्जॉय केले. बिहाइंड द कॅमेरा गेल्यावर सगळे बिहाइंड द कॅमेराचे हेडेक्स माहिती पडले की काय काय कटकटी असतात, छोट्या छोट्या गोष्टी, आय टू डिटेल की हे पण करायचंय ते पण, ते एवढे सगळे डेट्स आहेत, सगळ्यांना ऍडजस्ट करायचंय. तर त्याची पण एकदा एज्युकेशन मिळालं त्याच्यातून आणि बरंच काय काय समजलं त्यातून. नक्कीच सर. ब्लॅक कॉमेडी किंवा ट्रॅजिक कॉमेडी हे पडद्यावर साकारणं हे खूप कठीण काम असतं आणि हे सगळे दिग्गज तुम्ही निवडलेले आहेत. तर तुमचा हा शूटिंगचा एक्सपिरियन्स कसा होता आणि या सगळ्यांपैकी तुम्हाला कोण कोण आवडतं? तो दुसरा क्वेश्चन मोर डिफिकल्ट आहे. पहिला क्वेश्चन डेलिकेटली चालायला लागतं आणि हे थोडंसं चॅलेंजिंग सब्जेक्ट कॉमेडिक लेन्समध्ये दाखवून लोकांना भीती नाही पाहिजे तसं बनवलं आहे. तर फायदा काय येतो की गोष्ट सांगून काहीतरी सोडवायला येतं. तर ते मजा आली आणि आधीपासून आम्ही स्क्रिप्ट ऐकली तेव्हा आम्हाला कळलं की हे बनवायलाच पाहिजे. मग कॅस्टिंग करून प्रत्येक ॲक्टरला बघून कोण फिट होणार हे स्टारकास्ट बनवली. आणि हे प्रसिद्ध लोक आहेत म्हणजे सिनेमामध्ये, टेलिव्हिजनमध्ये, स्टेजमध्ये खूप प्रोफेशनल आहेत. आणि त्याच्यावर थोडेसे क्लासेस पण घेतले, रिहर्सल्स पण घेतले, प्री प्रोडक्शनमध्ये खूप टाईम घातला आणि ते इन्व्हेस्टमेंट करून नंतर आपल्याला खूप फायदा मिळाला. दुसरं म्हणजे ते कुटुंबासारखे झाले ते. आणि हे सब्जेक्ट दिलीप सरनी सांगितलं आम्हाला की चॅलेंजिंग सब्जेक्ट आहे, चालेल की नाही कोणाला माहिती आहे. मग त्यांनी केलं, त्याच्यानंतर सांगितलं, एवढी मजा आली आम्हाला. आणि आता पण तू हे सगळे प्रमोशन्समध्ये बघितलेत किती गोड गोड बसून बोलून मजा येते त्याला. आणि आम्हाला पण मजा आली. आम्ही सेट्सवरती गेलो तेव्हा सावंतवाडीमध्ये, तर मजा आली आम्हाला. तुम्हाला कोकणी भाषा येते का? नाही, मला एवढी येत नाही. मला समजते पण मला बोलता येत नाही एवढं.
पण माझी आई म्हणायची की आईची आजी होती ती कोकणी बोलायची थोडं थोडं आणि ती गाणी बिणी म्हणायची कोकणीमध्ये. तर तेव्हा आई सांगायची की त्या बोलायच्या आणि त्यांची जरा भाषा जरा वेगळी होती. म्हणजे आई वगैरे जास्ती मराठी बोलतात पण त्या बोलायच्या तेव्हा. तुम्हाला एक वाक्यही, कारण आता एवढी दिवस शूटिंग झालेली आहे, तर एक वाक्य तरी कोकणी? आईचं गाणं मी म्हणत नाही कारण नाहीतर माझा आवाज गेलेला आहे. पण आय होप काहीतरी रॉंग वर्ड नाही मी यूज करते, नाही तर सगळे अगदी. पण यशोदा काकू कित्ता करू एठा नाही ठारो, बोड्यो तुझो मोडलोन खोटो फोडलोन माझो डेरो. क्या बात आहे, असं म्हणजे ते गाणं होतं, ती गायची आईची. क्या बात आहे. सर, तुम्हाला कोकणी भाषा येते का किंवा ती समजते का? बिलकुल नाही. आणि मला मराठी सुद्धा एवढं स्पष्ट नाही आहे, पण मला येतं आणि मी प्रयत्न करतो. तिथे वाढून माझी आजीला फक्त मराठी येत होतं म्हणून आम्ही शिकलो आधीपासून. आणि बरं झालं कारण आपल्या लोकांबरोबर खूप बॉन्ड झालाय. दरवर्षी आम्ही परत येत होतो, कोकणात जात होतो, तिथे शेत होते, सगळं होतं. पण प्रत्येक वेळ मी हे फिल्म पाहिलं काहीतरी शिकलो. कारण कांद्यासारखं सोललं तर लेयर्स असतात ना, आणि ह्या भाषेत एवढा ह्युमर असतो. आणि हा ते एक माळवणी कोकणी टच म्हणजे त्याचा ह्युमर वेगळा होतो. आणि मूवीमध्ये सबटायटल्स आहेत सगळीकडे, तर कोणाला जर काही एखादं कळलं नाही तर ते सबटायटल मध्ये नक्की कळेल. नक्कीच. शूटिंगचे किस्से, प्रत्येक फिल्मच्या शूटिंगचे काही ना काही किस्से असतात. मग हे भयाचं भूत घालवणारा पंचक याचा काय किस्सा आहे लक्षात राहण्यासारखा? लक्षात राहण्यासारखा हाच एक मोठा किस्सा होता, जेव्हा वादळ आलं एकदम सडनली आणि पाऊस पडला. तिथे एवढा पाऊस पडला की सेटमध्ये थोडंसं नुकसान झालं सेटचं पण वगैरे. पण टचवूड शूटिंग पार झालं आणि सगळं व्यवस्थित झालं. हीच एक मोठी आय थिंक ही आलेली म्हणजे पंचक सारखं जे. नक्कीच. पंचक म्हणजे काय हे सहसा बाकी जे कोकणातले नाही आहेत त्यांना कळत नाही, पण या माध्यमातून एक वेगळा विषय तुम्ही सगळ्यांसमोर घेऊन आलेला आहेत. तर जेव्हा ही स्क्रिप्ट ऐकली, सर तुम्ही मॅडम स्क्रिप्ट फायनल करता, पण जेव्हा तुम्ही ऐकली तर तेव्हा तुमची रिॲक्शन काय होती? तुम्हाला बघायला पाहिजे कारण राहुल स्क्रिप्ट नॅरेट केली तेव्हा त्याचा चेहरा बघून हसू येत होतं, एवढं मजा होती. आणि तो आणि जयंतची आयडिया होती ओरिजिनली. मग राहुल जयंतच्या घरी झालं असं तो Yes, म्हणाला. yes. म्हणजे आमचे जे Yes. डिरेक्टर आहे त्याच्या घरी ही गोष्ट घडलेली आणि त्याच्यामुळे ते त्याच्या मनात राहिलेलं. आणि त्यांनी एक दिवशी विचार केला की आधी 3 दिवस भीती होती त्यांच्या घरात आणि मग त्याच्यानंतर त्याला हळूहळू हसू यायला लागलं की हे आपण काय करतोय आणि काय चाललंय. आणि तो विषय त्याला तेव्हा सुचला आणि त्यांनी राहुलशी बोलला आणि म्हणाला ह्या विषयावरती काहीतरी केलं पाहिजे. आणि असं त्या लोकांनी करून ते स्क्रिप्ट बनवलं. आणि जेव्हा मी ऐकलं ते ऍक्च्युली हा असा काही कॉन्सेप्ट असतो मला पण माहिती नव्हतं तेव्हा. आणि जेव्हा ऐकलं तेव्हा मग ते म्हणाले असा आपल्यात असतो काहीतरी कॉन्सेप्ट आणि ह्याला अजिबातच माहित नव्हतं. पण त्याच्यामुळे त्याची जी कॉमेडी होती ती मस्त आली बाहेर. पण पंचक असं एक आहे, पण दुसरं म्हणजे आपल्या जीवात सुपरस्टिशन्स आणि फिअर्स किती असतात जीवनात वेगवेगळे. भीती असते ना. तर आम्ही काय म्हणतोय की हे भीती स्वतःला सोडवायला येतं, दुसरा कॉस्मिक फोर्स वरती नाही आहे नुसतं. तर तुम्हाला बघून कळेल काय होतं त्याच्यात. आणि खूप विनोदी केलाय म्हणजे जमिनीवरती असं हसशील ते आम्ही बघितलं पिफ मध्ये. नाही, ते ट्रेलर मध्येच बघून ट्रेलर खूपच हसू येतं. माधुरी, आतापर्यंत आम्ही तुम्हाला ऍक्ट्रेस म्हणून बघितलं, आता प्रोड्युसर म्हणून बघतोय. अजून तुम्ही कोणत्या नव्या रोल मध्ये आमच्या समोर येणार आहात का? म्हणजे राजकारणात वगैरे तुम्ही एंट्री? सगळे मला विचारतात, म्हणलं अरे मी काय बोलले नाही, मग लोक कशाला बोलतायत असं. पण ठीक आहे. नाही, आय थिंक माझं पॅशन आहे क्रिएटिव्ह फील्ड आणि असं इम्पॅक्ट क्रिएट करायचं त्याच्या थ्रू. किंवा पण असं पॉलिटिक्स इज नॉट माय पॅशन. मला असं वाटत नाही की आय एम मेड फॉर दॅट. पण वेगळ्या वेगळ्या फील्ड्स मधून लीड करायला येतं, म्हणजे रोल मॉडेल बनवायला येतं ना. बरं सगळं केलं तर सगळ्यांची हे वाढते ना. तर त्याच्यामुळे पॉलिटिक्स एक आहे फील्ड, पण फिल्म मध्ये, मेडिसिन मध्ये, टेक्नॉलॉजी मध्ये ते काहीतरी व्यवस्थित केलं जगाला तर सगळ्यांना फायदा होतो. डेफिनेटली.
आता जाता जाता एक प्रश्न, प्रेक्षकांना तुम्ही काय आवाहन कराल पंचकसाठी? 5 जानेवारी 2024ला नक्की बघा पंचक थिएटरमध्ये, कारण खूप धमाल फिल्म आहे आणि तुम्हाला आवडेल असं मला वाटतं. आणि तुम्हाला मजा वाटते तर सांगा आम्हाला, पण नक्की सगळ्यांना ने आणि बघा, कारण तुम्हाला कळेल किती मजा आहे. सहकुटुंब सहपरिवार सगळ्यांना घेऊन जाऊन नक्कीच नक्कीच. तुम्हाला दोघांनाही खूप खूप शुभेच्छा तुमच्या नवीन चित्रपटासाठी. थँक्यू. धन्यवाद. Thank you. धन्यवाद.